चला, आज आहे नव्याची पौर्णिमा आणि त्यासाठीच मी करते देवाला नैवेद्य. असं काही खास नाही आहे, फक्त बटाट्याची भाजी, पुरी आणि खीर एवढंच बनवणार आहे. तर तुमच्यासोबत बटाट्याची भाजीची रेसिपी शेअर करते. कांदा, लसूण, टोमॅटो हे सगळं अशा प्रकारे परतून घेतलं. आमच्या घरात तरी अशी आवडते. आता ज्याची त्याची चॉईस वेगवेगळी असते. मी अशी सिंपलमध्ये अशीच बनवते. नंतर हळद, धना पावडर नव्हती, पण गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ अशा प्रकारे याच्यामध्ये टाकून घेतलं आणि त्यानंतर लगेच हे थोडं परतलं की वरून बटाटा टाकून दिलं आणि बटाटा पण थोडंसं चांगलं असं परतून घ्यायचं. नंतर पाणी वगैरे टाकायचं आणि थोडासा नॉर्मल 1-2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि भाजी शिजण्यासाठी ठेवून द्यायची. जेणेकरून भाजी एकदम छान होते. आमच्या घरात तरी अशी आवडते. तुमच्या घरात कशी वेगळी रेसिपी आवडत असेल तुम्ही तशी करू शकता. मी साधी सिंपल अशीच करत असते. ज्यावेळेस आमच्या घरात पुरी बनते त्यावेळेस अशीच भाजी बनवते. नंतर मग पुऱ्या केल्या, खीर केली आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि आम्ही जेवण केलं. असं काही खूप खास नव्हतं, पण म्हटलं चला त्यानिमित्तानेच नव्याच्या पौर्णिमेला पुरी, खीर असं करतात. त्यामुळं मग केलं, आमच्या गावाकडे करतात म्हणून. तर तुम्ही पण या सगळे जेवायला. जेवण वगैरे केलं आणि आता ह्या नवरीचं लग्न म्हणजे 3 तारखेला होतं. म्हणजे आजच व्हिडिओ टाकते, तर आजच होतं. थोडा लेट झालंय पोस्ट करायला. तर हे सगळे ब्लाऊज मी शिवून तयार केले होते आणि अजून पण खूप सगळे ब्लाउजेस आहेत मला शिवायचे. तुम्हाला जर हे ब्लाऊजचे डिझाईन्स किंवा काही पाहायचं असेल तर आपण प्रियाज फॅशनेबल या चॅनलवरती टाकत असते. तिथं जाऊन बघू शकता.